अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वराचार्याजिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनाम्बोधिन्दवस्थायिनः हे सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलं। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो हे चक्रिणो द्वादश हे विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलं। ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिं गता पञ्चये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणाः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलं। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय चाललं होतं, जे कोणी रुद्धिधारी मुनिराज आहेत तर ते त्यांचं स्मरणसुद्धा आपल्याला मंगलदायी आहे. म्हणजे मंगल गोष्टीचं स्मरण हे नियमाने आपल्या पर्यायामध्ये मंगलतेला कारण असतं आणि अमंगल गोष्टीचं स्मरण नियमाने आपलं अमंगल करणारं असतं. म्हणजे एखादी घटना जी काही कधी तुम्हाला त्रास दिलेली असेल, कधी त्याचं तुम्हाला दुःख झालं आहे, खूप पीडा झाली होती, अशा घटनेचं स्मरण तुम्ही आज केलं तर ती घटना, ते स्मरणसुद्धा आज तुम्हाला तेवढं वेदनांचा अनुभव देणार असतं. म्हणून अमंगल घटनांचं स्मरण नियमाने दुःखदायी असतं. आणि जे काय हे मंगल रूप आहेत, आता जे आपण स्तोत्रांमध्ये बघितलेले सगळे मंगलवाचक जे जे आहेत, त्यांचं स्मरण नियमाने आपल्या पर्यायामध्ये सुखद अनुभवाला कारण असतं. म्हणून सांगितलं की हे मुनिराज माझं मंगल करोत. ज्या पर्यायात मी त्यांना स्मरण करतोय त्या पर्यायामध्ये माझं मंगल होणारच. कारण ते स्वतः अनुभूती घेणारे, स्वतः आनंदाचा भोग घेणारे आहेत, तर नियमाने त्यांचं स्मरण माझ्यासाठी सुद्धा आनंदालाच कारण ठरणार आहे. तर आपण बघत होतो दूर श्रवण वृद्धी. त्यात सांगितलं होतं की जे कोणी चक्रवर्ती वगैरे आहेत तर त्यांना 12 योजनपर्यंतच्या चक्रवर्तींनाच 12 योजनपर्यंत दूर असणाऱ्या त्या शब्दाचं ग्रहण होऊ शकतं, अशी त्यांना महिमा असते, त्यांच्या एक ज्ञानाची विशेषता असते. पण त्याला वृद्धी म्हटलं नाही. काय म्हटलं त्याला? सामान्य मतिज्ञान आहे. आणि जे मुनिराजांना प्राप्त झालेलं आहे, ज्याच्या निमित्तामध्ये की संख्यात योजन दूरपर्यंतच्या शब्दाला सुद्धा ते सहजतेने जाणू शकतात, अशी जी वृद्धी प्रगट झाली त्याला म्हटलं दूर श्रवण वृद्धी. मग त्यात काल आपण बघत होतो काय की
श्रवणेंद्रियाचं कार्य आहे की कानावर जे काही शब्द पडणार त्याला ग्रहण करेल, आणि ज्ञानाचं कार्य आहे तिथं असणारे त्याला जाणणार. कानावर शब्द तर बहिऱ्याच्या पण पडतात, पण तो जाणू शकत नाही. मग त्याला श्रवणेंद्रिय आहे की नाही? कसं आहे? कसं आहे? हां, म्हणजे तिथं शक्ती नाही आहे जाणण्याची, म्हणून काय कर्णेंद्रिय नाही, तो चतुरेंद्रिय झाला का? तर नाही, तर तो पंचेंद्रियच आहे. पण जेव्हा कानावर शब्द पडत आहेत, आता कोणी पण आत्ता बघतोय अनेक जण असे की ज्यांना कानाला ऐकायला येत नाही आहे, तर त्यांच्या कानावर शब्द पडत आहेत की नाही असं नाही आहे, पण त्याला ग्रहण करण्याची शक्ती कमी झाली आहे. म्हणून तिथं म्हटलं हा क्षयोक्षम आहे. शेवटी सगळ्यांनाच, चक्रवर्तीला असला तरी क्षयोक्षम आहे, बहिऱ्याला असला तरी तेवढा क्षयोक्षम आहे, आणि मुनिराजांना असला तरी क्षयोक्षमच आहे. क्षयिक ज्ञान नाही हे, कारण इंद्रियांच्या द्वारे जाणतोय ते नियमाने क्षयोक्षम ज्ञान असतं. मग तिथं मला सांगायचं होतं की जे काही शब्द कानावर पडतात त्या शब्दांविषयी आसक्ती होते, सुखरूप परिणमन होतं, किंवा दुःख मानतो, त्रास करून घेतो, किंवा त्याच्याविषयी चीड होते. का होते? कारण त्या शब्दामध्ये आपण भाव होतो किंवा त्याचा भाव ग्रहण करतो, म्हणून आपल्याला वाटतं की ते शब्दच त्रासदायक आहे. पण जसं मागं बघितलं होतं आपण दूर अवलोकन वृद्धीमध्ये की जसं दिसतंय तसं असायलाच पाहिजे असं नाही आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचं वेगवेगळं दृश्य दिसलं तरी सुद्धा तसं ते असतं असं नाही. जसं की त्या मुनिराजां त्या कोण होता त्या राजाला दाखवायचं होतं की मुनिराज हे व्यभिचारी असतात असं त्या मंत्रीला सांगायचं होतं, पटवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं, दंडक राजा. आणि मग त्यांनी काय केलं, राणीच्या महालामध्ये एका नग्न पुरुषाला सोडलं आणि सांगितलं बघा ते मुनिराज, दुरून सांगितलं बघा ते मुनिराज कसं क्रीडा करतायत, म्हणजे व्यभिचारी असतात. मग डोळ्याला दिसलं का नाही राजाच्या? दिसलं की, पण जसं दिसलं तसं होतं का? त्या राणीला तर त्याचं काय जरासुद्धा खबरबात पण नव्हती. ती तर झोपलेली होती का काय तर असं. आणि त्यावेळेस तिथं त्याला ते दृश्य दाखवलं होतं राजाला असं. पण जे दिसतंय तसं असायलाच पाहिजे असं नाही. त्याचप्रमाणे जसं कानावर शब्द पडले तसाच असायला पाहिजे असं नाही, म्हणजे त्याचा अर्थ त्याचा भाव तसाच असायला पाहिजे असं नाही. हां, म्हणूनच की एकाच अर्थाचे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. त्यामुळे तुम्ही नुसता शब्द ऐकला पण जो भाव घ्यायचा होता तो नाही घेतला तर तिथं अनर्थ होतो. म्हणून सांगितलं शब्द हे फक्त वाचक आहेत, त्याच्या पुढं जाऊन ज्ञानाचं कार्य चालू होतंय, जाणण्याचं. म्हणून शब्दाच्या द्वारे ऐकलेलं परीक्षापूर्वक पहिल्यांदा मग स्वीकारायला पाहिजे, परीक्षा करून की ते योग्य आहे की नाही. जसं उदाहरण सांगतात ना, सैंधव म्हणलं नुसतं, शब्द एकच आहे का नाही, तर सैंधवचा एक अर्थ होतो लोण आणि दुसरा अर्थ होतो घोडा. मग तिथं कोणतरी युद्धाला चाललंय आणि बाहेर जाऊन दाराच्या उभारलं आणि सांगितलं सैंधव आनियम, मग सैंधव आण म्हणून सांगितलं, तर त्या सेवकांनी जाऊन लोण आणलं आणि हातावर ठेवतोय. मग त्यावेळेस राजा काय करणार, युद्धाला चालला होता तिथंच युद्ध सुरू होत आहे. म्हणजे तिथं म्हटलं की तो त्याला भाव नाही समजला. सैंधव म्हणजे त्याला म्हणायचं होतं घोडा. हां हां, मग म्हणून सांगितलं की असे अनेक एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात किंवा एका अर्थाचे अनेक शब्द असतात. मग त्यामुळं तुम्ही शब्द फक्त ऐकल्यावर त्यातून आपण अर्थ काढून ग्रहण करतो तर ते चुकीचं आहे. मग जसं प्रकरण आहे त्यानुसार अर्थ समजून घेऊन भाव काढणं बरोबर आहे. म्हणून शब्द जसे ऐकायला आले तसंच असायला पाहिजे असं नाही. मग म्हणलं ना, एक हे सांगितलं होतं की एक कोण होता, एका जंगलामध्ये असे पक्षींचा समूह होता आणि त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कुठला तरी वेगळा पक्षी होता तो की त्याचा आवाज वगैरे वेगळा होता जरा. आणि मग ते जंगलाचा रस्ता असं एका गावाला जाणारा होता, त्यामुळे सारखं त्याच्यावरनं रहदारी असायची, लोक चालत यायची जायची त्यावेळेस. तर त्यावेळेसची गोष्ट आहे.
आणि मग तो पक्षी झाडावर बसून त्याचा शब्दात ओरडायचा, काय म्हणायचं आता, आवाज करायचा. आणि मग ते येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याच्यातनं शब्द ऐकायला यायचे, माहिती का. तो त्याच्या आवाजात ओरडायचा, पण सगळ्याला आपल्या आपल्या भाषेतले शब्द त्यातनं कॅच व्हायचे. जसं की तो ओरडायचा काय, गुटूर गुट किंवा काय गुटूर गटर, हां तसं नाही, तर ते गुटूर गुर, आता शब्द जाऊन ऐकावं लागेल त्या शब्द पक्षाच्या जवळ. म्हणजे असं हां, नाही तसं नाही, त्याला पुढं यमक जोडले ताई म्हणून. तर मी पुढं सांगते, तुम्ही मागचं सांगा, म्हणजे माणसांचं मी सांगते, तुम्ही पक्षाचं सांगा. मग त्यावेळेस ते काय जे म्हणायचं ना शब्द, तर ते शब्द समोरून कोण जाते त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये ऐकू यायचे बरं का. तर त्या रस्त्यावरून एक ब्राह्मण भक्त चालला होता, देवाचा भक्त होता, परमभक्त, आणि तो त्याच रस्त्यावरनं जात असताना ते कानात शब्द पडले, गुटूर गुटूर असं काहीतरी. तर मग त्याला काय ऐकू आलं, राम सीता दशरथ. मग ते गुटूर गुटुरट असं काहीतरी, रट शेवटी रथ आलाय ना इथं, दशरथ, तसं ते गुटुरट असं काहीतरी केलं त्यांनी. तर मग ते जो शब्द बोलला पक्ष्यानी, तर याला काय ऐकू आलं त्या ब्राह्मणाला, राम सीता दशरथ. त्याच रस्त्यावरनं एक मुसलमान मनुष्य चालला होता, त्याला ऐकू आलं अल्ला तेरी कुदरत. आणि त्याच रस्त्यावरनं एक वाणी म्हणतात ना, काय म्हणतात, वाणी चालला होता, म्हणजे किराणमालावाला, दुकानवाला, असं तो चालला होता, व्यापारी. आणि त्याला काय ऐकू आलं, धनिया हल्दी अद्रक. एकच शब्द होते, शब्द वेगळेच होते, पण ह्यांना काय ऐकू आलं, वेगळे अशा प्रकारचं. म्हणजे कोण कसं भाव ग्रहण करतो त्यानुसार शब्दातून ज्याला त्याला अर्थ लागतो. म्हणून शब्द जसे कानावर पडले तसेच असायला पाहिजे तसं नाही, म्हणजे तुम्ही जसं ग्रहण केलंय तसंच ते असायला पाहिजे तसं नाही. म्हणून म्हणायचे की तुमच्या कानाची शक्ती का कमी झाली, जे सांगितलेलं आहे ते ऐकू का येत नाही नीट, कारण तुम्ही रुद्धीधारी नाही. ज्याला रुद्धी आहे त्याला न बोलता सुद्धा कळत असेल. हां, म्हणूनच की येडी म्हणजे गाडी आमच्या गाडी उद्या येणार आहे लावा असं म्हणून कोण ऐकलं नाही, फक्त म्हणतं आमचं गाडी उद्या येणार आहे असं लावू नका असा अभिप्राय करून तुम्ही वाईट, म्हणजे हे शब्द म्हणजे आपण जसं भाव काढतो तसा अर्थ निघतो ना. म्हणूनच म्हणायचे की कानावर जसे शब्द पडतात तसंच असायला पाहिजे असं नाही, म्हणून परीक्षा प्रधानी बना असं सांगतात. शास्त्रातनं पण तुम्हाला सांगितलं ना, अनेक आता शास्त्रांच्या गाथांचे अर्थ जसं पाहिजे तसं लावत नाहीत लोक. त्यामुळं तर सगळे मिथ्यात्व आणि मतमतांतर व्हायला लागले. म्हणजे सांगायचंय आचार्यांना एकच गाथा आहे, त्या एकाच गाथेचा अर्थ अनेकांनी अनेक प्रकाराने लावला. त्यामुळं तिथं अनेक प्रकारचे ग्रंथ झालेत, अनेक प्रकारचे मत झालेत, अनेक धर्म झालेत. नाहीतर एक फक्त शुद्ध आत्मा सगळ्यांच्याकडं आहे, तो आत्मा जसाच्या तसाच आहे, आत्म्यामध्ये फरक नाही आहे त्याच्या पुढं जाऊन सगळं बिघडलंय. आत्म्याला ग्रहण करायचं, त्या आत्म्याचं स्वरूप, आत्म्याला मुक्त करायचं, ह्या सगळ्याविषयी विपरीतता आहे सगळ्यांच्यामध्ये. कारण प्रत्येकाने त्या शब्दांचे, त्या जिनवाणीचे, त्या श्रुताचे, त्या ग्रंथांचे त्यांचे अर्थ सगळे वेगळे लावले. त्यामुळं मग म्हणून म्हणलं की कानाच्या द्वारे आपण जे काही शब्द ऐकतो तर ते आपल्याला विपरीत ग्रहण होतात, कारण आपलं क्षयक्षमता नाही, आपली विशुद्धी नाही आहे. मग काय अशी विशुद्धी प्राप्त झाली मुनिराजांना की रुद्धी संपन्न बनले? ते कशामुळं प्राप्त झाली रुद्धी? आपल्याला त्या कानातून सारखं शब्द ऐकायची इच्छा, तिकडच सगळा उपयोग, शब्दाची आसक्ती. त्यामुळं तर मग कोणीतरी काहीतरी बोललं की आपल्याला आनंद वाटतो. ते लहान बाळ हातात घेतल्यावर काय त्यांनी बोललंच नाही, काय करता हो तुम्ही? किती वेळ त्याला बोलायला लावता, ते बिचारं बोलत नाही. मी गपचूप बसले तरी नाही, रडतच नाही. ते का रडत नाही? आता रडायला पण पाहिजे तुमच्यासाठी त्यांनी.
रडलं तरी प्रॉब्लेम, नाही रडलं तरी प्रॉब्लेम. हां, काय करावं काय त्या बाळाने बिचारायने. म्हणजे हां, मग तिथं म्हणलं की त्या शब्दाची आसक्ती असते. किंवा लहान बाळ आहे आणि तुम्हाला आई म्हणलं त्यावेळेस कसं आहे, काय म्हणले, जगातला सगळ्यात सर्वोच्च आनंद झाला म्हणते ती आई. हं? म्हणजे शब्द तर तेवढेच होते, पण त्यातून भाव ग्रहण केला ना तो. त्यांनी पहिल्यांदा म्हणला, आई म्हणला, त्यावेळेस तुम्हाला आनंद का झाला, शब्दात अडकला का नाही. मग अशी आसक्ती त्या सोमदत्त मुनींना नाही झाली. जेव्हा समोर आणून ते जन्मलेलं बाळ ठेवलं होतं, कोण, वज्रकुमार मुनी, जे वज्रकुमार मुनी होणार होतं ते बाळ, तर ते त्यांचे वडील म्हणजे सोमदत्त, आणि ते त्या जंगलामध्ये बसले होते ना दीक्षित होऊन, आणि त्यांची पत्नी जोपर्यंत गर्भात बालक होतो तोपर्यंत त्यांना अनुमोदना देत राहिली, खूप चांगलं केलं तुम्ही, दीक्षा घेतली. आणि जेव्हा जन्म झाला त्यावेळेस तिचे सगळे भाव परिवर्तित झाले, आणि ती येऊन त्या बाळाला आणून ठेवती त्या मुनींच्या पायाशी आणि म्हणती की हे तुमचं मूल आहे, तुम्ही येणार असला घरी तर मी सांभाळणार, नाही तर मी पण नाही सांभाळणार. बाळ जीव होतो म्हणून ते परिणाम चांगला होतो का कुठं. हां, असं पण म्हणलं तरी चालतंय. शेवटी ते त्याचा इन्फ्लुएन्स असणार ना तिच्यावर काहीतरी, त्याप्रमाणे. आणि मग म्हणलं की म्हणून ती तसंच सोडून निघून गेली. मग त्यावेळेस का नाही वाटलं त्या मुनींना, या मुलाचे, त्यांच्या कानामध्ये असं कर्कश आवाज घुमत होता, ते रडायला लागलं होतं इतक्या जोरात, सगळं ते जंगल हलेले असं त्याचा रडायचं ध्वनी चालू होता. मग त्यावेळेस त्या मुनींना का नाही जरा तरी पाझर फुटला. असेच बसले होते मुनिराज, ते पायाशी बसून, एकटं बाळ आणि एक मुनी एवढंच होते त्या जंगलात, दुसरं कोणी नव्हतं. का तिथं मुनींना त्या शब्दांचा स्पर्श झाला नाही हो. स्वतःचं बाळ होतं पूर्वाश्रमीच्या, असं पण नाही की परकं अनोळखी कुठलं तरी, असं नाही आहे. मग तरीसुद्धा त्यांना इतका किंचित सुद्धा मोह नाही झाला, त्याच्याविषयी करुणा नाही आली, किंवा काय म्हणायचं, उलट त्यांनी केलेली करुणाच म्हणायची ती. ते जे स्थिर राहिले ना, त्यांनी स्वतः भ्रष्ट झाले नाहीत भावलिंगत्वातून, आणि त्यांच्या त्या परिणतीचं निमित्त त्या बाळाचं भविष्य उज्ज्वल झालं. जर ते स्वतः च्यूत झाले असते तर निमाने त्या बाळाला सुद्धा फळ मिळालं असतं की ते काय म्हणायचं, लॉंग लाईफ फक्त मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहिलं असतं ते, कारण ते भिक्षा मागून खाणारे सोमदत्त ब्राह्मण होते. आणि इथं मुनिराज झाले आणि भावलिंगत्व प्रगटलं होतं, त्याच्या निमित्तामध्ये त्यांची स्थिरता अशी होती की त्याचं फळ त्या बाळाला विद्याधर घेऊन गेला. विद्याधरचं विमान चाललं होतं, ते थांबलं आणि बाळ रडतंय म्हणल्यावर मुनींचं दर्शन करून त्या बाळाला घेऊन गेले, आणि तिथं तो विद्याधरांचा राजा झाला. काय झालं फळ, चांगलं झालं का वाईट झालं. म्हणजे शब्दाची आसक्ती न केल्याचं फळ स्वतःला सुद्धा मिळालं मुनींना, आणि त्या बाळाला सुद्धा मिळालं. बाळाचं कोण कल्याण केलं सांगा, स्वतः त्या बाळाचंच तसं पुण्य म्हणा, आणि तिथं त्यावेळेस असणारं त्या मुनिराजांच्या स्थिरतेचं फळ. म्हणून असं म्हणायचं तुम्हाला सुद्धा की तुम्ही जेव्हा संसारात जगताय, कुठल्याही शब्दाची ज्यावेळेस आसक्ती करणार, त्याच्या निमित्तात रागद्वेष कषाय आदी परिणाम करणार, त्याचं फळ कोणाला मिळणार. म्हणून सावधानता असायला पाहिजे. कुठल्याही शब्दाच्या मागं आपण अडकायला नकोय, किंवा त्या शब्दात मोही व्हायला नकोय. जसं म्हणलं, पती पत्नी आहे तुम्ही घरामध्ये, किंवा कोण असतील ते बरोबर घरातले, तर ते तसेच का मिळाले हो तुम्हाला. हां, म्हणजे तुम्ही केलेल्या भावाचं फळ आहे, बरोबर. आता तुम्हाला ज्ञान झालंय, म्हणजे एक प्रसंग झाला म्हणून मला त्यातलं सांगायचं होतं की योग्य जोडीदार मिळणं सुद्धा पुण्य लागतं त्याच्यासाठी सुद्धा. किंवा तुम्ही च्यूत व्हायला लागलाय, धर्मापासून दूर व्हायलाय, किंवा काय म्हणायचं कशाही व्हायलाय, तुम्हाला तो स्थिर करणारा असावा, किंवा तो डिस्टर्ब झालाय तर तुम्ही त्याला धर्मात स्थिर करणारे असे असायला, काय म्हणायचं, योग्य सल्लागार मिळणं सुद्धा फार रेअर असतं म्हणा. पुण्याचा उदय असायला पाहिजे त्यासाठी सगळंच. म्हणजे तुम्ही केलेल्या धर्माचं फळ की तुम्हाला तसा अनुकूल जोडीदार मिळतो. जसं की एक घटना काय झाली इथं की
सोहळ्यामध्ये आहार करायला बायका येतात आणि मदत करायला पुरुष येतात. मग तिथं एकांना सांगितलं की असं तुम्ही ओवळ्यामध्ये काय करू नका, म्हणजे काहीतरी थोडंफार काम करायचं म्हणून चालायसारखं म्हणून त्यांनी ओवळ्यामध्ये करून देत होते. मग त्यांना सांगितलं की तुम्ही असं करू नका. मग त्यावेळी सांगितल्यावर पहिल्यांदा त्यांना पटलं नाही किंवा म्हणा काय आता तिथं वेळेची गरज म्हणून त्यांनी ते तसंच केलं बाहेरूनच. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या बायकोला कळलं की हे असं करतायत आणि असं करायला नको म्हणून सांगितलं. तर त्या बायकोनी त्यांना सलाह दिली किंवा सांगितलं त्यांच्या शब्दात वगैरे, तर त्या नवऱ्याने ऐकलं आणि आज ते सवळं घालून सोहळ्यात आत बसून काम करतात. म्हणजे मला म्हणायचंय बाकीचे सगळ्यांनी पण होतेच की तिथं कोण ना कोण असं किंवा अनेक ठिकाणी असं करतात की सोहळ्यात ओवळ्यात करतात आणि सोहळ्यात देतात. मग त्यावेळेस तिथं तुमचं रोल नाही का, जे कोणी तुम्ही त्यांच्यासोबत असणारे तुमचे काय म्हणायचं जोडीदार रूपाने असणारे किंवा तुमच्या घरातले वगैरे असणारे, तर त्यांना तुम्ही स्थितीकरण करणं किंवा त्यांना योग्य सल्ला देणं हे तुमचं काम नाही का. मग त्यांना दिलेला सल्ला त्यांनी योग्य रीतीने फलित केला. आणि आम्हाला सांगितलं होतं मागं पण म्हणले मी की ओवळ्यात करून जर दिलं मुनींना त्यागींना तर त्याचं फळ काय, इष्टवियोग होतो. तुमचा जोडीदार जाईल किंवा मुलं जातील किंवा काय पण अशा रीतीने महान संकट येईल आपल्यावर. मग जे त्यागी जे मुनी स्वतःच्या साधनेसाठी इतकं मोठं त्याग संयम ज्ञान ध्यान तपस्या करतायत, त्यांना आपण आपल्या परिणामातून आपल्या क्रियेतून का दोष लावायचा. मग त्यांना उलटा अनुकूलता देण्याचे परिणाम, त्यांना जसं पाळायचं तसं आपल्याकडून पालन व्हावं त्यांचं सगळं, अशी आपली परिणती असायला पाहिजे. आणि कुठं आपण जर शिथिल झालो तर आपल्याला स्थिर करणारे कोणतरी असायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं तर आपण स्थिर व्हायला पाहिजे हे त्याच्या पुढं. म्हणून म्हणले काय संजय काका त्यांना सांगितलं नाही ना काकींनी की तुम्ही उद्यापासून ओवळ्यात काही करायचं नाही, तुम्ही सरळ एक सोहळ्यात कपडे टाका आणि सोहळं घालून काय तुम्हाला करायचं आहे, किती वेळ करायचं आहे करा, पण सोहळं घालून करा. तुमचं सोहळं पाहिजे तर मी पिळून टाकीन, मी तुम्हाला मदत करीन. आता सांगा असं सल्ला देणारा माणूस असेल तर, आणि त्यांनी ते ग्रहण पण केलं हे त्याच्या पुढं. आणि मग अनेकांनी तिथं बघणारे होते, करणारे पण होते अजून बाहेरून. मग त्यांना पण हा उद्देश मिळालाच होता इनडायरेक्टली, असं करायला नको आहे, असं करायला पाहिजे म्हणून. पण त्यांनी काय केलं, इतक्याने काय होतंय चालतंय. म्हणजे हा झाला शिथिलाचार. मग असा सल्लागार मिळणं सुद्धा पापाचं उदय तुमच्या, म्हणजे एवढ्याने काय फरक पडतो. म्हणून मला म्हणायचं आहे की शब्द तेच होते, भाव त्यांनी ग्रहण केला ज्यांनी, त्यांनी आपलं चर्या सुधारली. ज्यांना त्याचा भाव ग्रहण झाला नाही ते आपल्या अनुसार चालत राहिले. म्हणजे म्हणून आपण असं चुकायला नकोय. काढा त्याला बाहेर. पंडित आहेत वाटतं तिथं, पंडितांना बोलवा पाहिजे. ते दार बंद करा तिथून बाहेर गेलं तिथे. तर म्हणून सांगितलं की एक वर्णिजींनी पण दृष्टांत दिलाय की एक मनुष्य असतो आणि तो आत या म्हणा तुम्हाला. तर एक मनुष्य असतो असा फेरीवाला आणि तो सायकलवर काहीतरी घेऊन विकायला चाललेला असतो. आणि मग त्यावेळेस तिथं तो एक शब्द असे ओरडत चाललेला असतो. माझा आवाज येतोय का? बाहेर आवाज खूप येतं पावसाचा. तर येतोय का आवाज? आवाज येतोय. हां. तर तो काय
तर तो रस्त्यावरून काहीतरी असं सायकलवर घेऊन विकायला चाललेला असतो मनुष्य, आणि तो एक शब्द जोरात ओरडत असतो, जसं फळवाले भाजीवाले आपलं ओरडत असतात ना अनाऊन्समेंट करायला, तसं तो सायकलवरून काहीतरी घेऊन चाललेला ओरडत असतो. त्याचे शब्द कसे असतात? सरपटसो, फक्कड हो, खदर बदर सरपटसो, असं काहीतरी म्हणत असतं. काय कळलं? मग तो मनुष्य निघाला तसं रस्त्यावरून, तर त्यावेळेस तिथं काय म्हणून अनेक जणांनी जवळ येऊन बघितलं, पण ते काय कळेच ना त्यांना, काय म्हणतोय काय आणि काय विकतोय काय, काय करायचं त्याचं हे पण कोणाला कळेना. मग अनेक ठिकाणी तो फिरला, पण कोण त्याचं काय माल घेतला नाही, कारण कोणाला समजेच ना. आणि तो पण एक विद्वान होता जो विकायला आलेला, आणि त्याला असं पाहिजे होता कोणीतरी की या शब्दाचा अर्थ काढून ते जे काही चीज आहे ते काय करतो त्याचं हे बघायचं होतं त्याला, आणि तो तशा विद्वानाच्या शोधात निघाला होता. आणि असंच अनेक गावात फिरला, पण कोणाला काय त्याचा अर्थ कळला नाही आणि कोण काय त्याचं घेतलं पण नाही. आणि मग एका गावात गेला, तिथे एक विद्वान त्याला मिळालाच, आणि मग ते काय म्हणतोय ते ऐकलं त्यांनी व्यवस्थित. काय म्हणत होता? सरपटसो, फक्कड हो, खदर बदर सरपटसो. मग त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडनं घेतलं. त्याला एका शब्दाने पण विचारायचं नाही आणि त्यांनी एक्सप्लेनेशन देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करायचं. तर त्यांनी ते घेतलं. ते असते साळ. साळ असते ना, वर कवर असते, हां सरप काय म्हणायचं, कवर असलेलं तांदूळ. तर ते त्यांनी घेतलं, आणि घेतल्यावर सरपटसो काय करायचं, त्याला घासायचं. त्याचं साळचं वरचं कवर काढण्यासाठी काय म्हणायचं, सरकवत घासा असा अर्थ होता तो, म्हणून सरपटसो, सरपटवा. नंतर फक्कड फो म्हणजे पाकडा. तुम्हाला कसं कळलं? मग आता साळ असल्यावर पाकडणारच, साळ म्हणल्यावर कळलं. मग त्याने ती वरचं कवर काढलं आणि फक्कड फो म्हणजे पाकडलं. मग त्यातनं ती सगळं वरचं जे निघालं फोलपट ते टाकलं. आता राहिलं मागं तांदूळ. तर ते तांदूळ आता काय करायचं, खदर बदर म्हणजे काय करा, शिजवायला टाका. मग ते शिजत असताना तो आवाज येतो ना खिचडीचा, तो असा खदर खदर असा आवाज असतो ना, म्हणून खदर बदर असा आवाज सांगितला. आणि मग नंतर परत सरपट असं होतं. मग काय करा, मग ती काय म्हणायचं, ती खिचडी आहे ती अशी पातळ करा की वरपून सरपट काय म्हणायचं, उरपून, हा वरपून म्हणजे काय, ओढून असं सरकून प्या, असं त्याचा अर्थ होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं, पहिला सरपटसो, नंतर फक्कड फो पाकडा, खदर बदर म्हणजे शिजवा, आणि परत ओढून प्या म्हणजे काय, खावा असं. आणि मग जेव्हा ह्या विद्वानाला ते अर्थ कळालं की खुश, आणि मग त्याला शोध होता ना ज्ञानीचा, म्हणून त्याला हा मिळाला की त्याला तो घेऊन गेला. म्हणजे शब्द शेवटी म्हणायचे वाचक असतात, त्याच्यातून आपल्याला अर्थ काय घ्यायला पाहिजे, काढायला पाहिजे, याच्यासाठी ज्ञान पाहिजे. म्हणून सगळ्या शब्दातून ज्ञान योग्य ग्रहण केला तर आपल्या जीवनाचं पण कल्याण आहे, अन्यथा आपण पण असंच भरकटत राहणार. म्हणून दूर श्रवण वृद्धी समजून काय फायदा झाला, इतकं मोठं दूरपर्यंत विस्तार झाला त्याचा. म्हणजे दुरून शब्द ऐकले होते त्या पक्षाचे अनेक वाटसरूंनी, तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ कळला. तसं आपल्याला ते दिव्यध्वनीचे शब्द अनेक वेळा कानात पडलेत, अनेक वेळा आपण शास्त्रातून वाचलेत, ऐकलेत, पण त्याचा जो भाव ग्रहण करायला पाहिजे तो केला नाही, म्हणून आजपर्यंत अनुभूती घेतली नाही. आत्मा म्हणजे काय आहे हे कळालं नाही. नाहीतर जिनवाणीच्या प्रत्येक शब्दातून तुम्हाला आत्म्याचा बोध देत आहेत, पण आपण तसा अर्थ काढला नाही त्या शब्दातून, त्यामुळं अजूनपर्यंत आपण भिजलो नाही. म्हणून सांगितलं जिनवाणीच्या सगळ्या शब्दातून, त्या ह्याच्यामध्ये घेतले ना प्रवचनसारच्या 33व्या गाथेमध्ये, की
सुत्तम जिणोवदिठ्ठम पोगलदव्व पगेहिं वैणीहि तम जानणाहि नाणी सुत्तसय जानगा भणिया. म्हणजे काय, सूत्र म्हणजे काय आहे, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली ही सूत्र पुद्गल द्रव्यात्मक वचन आहेत. पुद्गल द्रव्याने बनलेली ती रचना आहे. पुढं त्याच्यात सांगितलं तम जाण गोधुनाणी, त्याला जाणणाराच ज्ञानी आहे. म्हणून म्हटलं शब्द हे फक्त वाचक असतात, त्याला जो जाणतो ना तो ज्ञानी बनतो. मग आपण पण अनेक प्रकाराने अनेकांनी अनेक प्रकारचं स्वाध्याय केला आहे, अनेक ग्रंथांचं पारायण केलं आहे, पण त्याच्यातून का अनुभूती झाली नाही आजपर्यंत, सम्यक दर्शन का नाही झालं. तर जो अर्थ काढायला पाहिजे, जे भावभासना व्हायला पाहिजे किंवा स्वभावाचं परिचय व्हायला पाहिजे ते नाही झालं. वास्तविक सगळ्या ग्रंथांचा उद्देश तर तेवढाच आहे की आत्म्यापर्यंत जावा, आत्मा काय आहे हे पहा. पिक्चरची सगळी स्टोरी तुम्हाला लिहून दिली कोणतरी, तुम्ही वाचली, शब्द समजले का नाही, शब्द गेलेले असते पुढं, त्यातनं स्टोरी सगळा आपला भाव सगळा ग्रहण झालेला असतो. त्या शब्दांना काय नंतर व्हॅल्यूज राहत नाही, पण काय त्यातनं स्टोरी सांगायचं होतं, मॉरल काय सांगायचं होतं किंवा काय एक थीम होती, सगळं आपल्याला ग्रहण झालं का नाही. असंच आहे सगळ्या 415 गाथा म्हणा, नाहीतर प्रवचनसारखे नियमसारखे सगळ्या ग्रंथांच्या गाथा शब्द दाखवत आहेत, पण त्या शब्दातून तुम्हाला थीम कळायला पाहिजे, त्याची स्टोरी कळायला पाहिजे काय सांगायचं आहे, आणि तिथून त्याच्या काय म्हणायचं मेन कॅरेक्टरपर्यंत जायला पाहिजे. कोण आहे पिक्चरचं कॅरेक्टर, तुमच्या शुद्धात्मा. मग मी म्हणून तुम्ही त्या सगळ्या ग्रंथांमध्ये वाचलं तर मला माझं वर्णन दिसणार आणि माझा परिचय मला होणार. म्हणून तुम्ही जे काही स्वाध्याय करताय, स्वतः तुम्ही जे अध्ययन करताय, भलेही ते प्रथमानुयोग असेल, कर्णानुयोग, द्रव्यानुयोग, चरणानुयोग, कुठलाही ग्रंथ असेल, त्या सगळ्या ग्रंथांचं शेवटी उद्देश प्रयोजन हेच आहे की तुम्हाला स्वतःची ओळख करून देणं. म्हणून सगळ्या त्या एखादं स्तोत्र असेल, भजन असेल, त्यातून सुद्धा आत्माच दाखवायचा असतो तुम्हाला. जसं ते ह्याच्यात पण सांगितलं ना, संसाराच्या नाट्यामधला केविलवाणा प्राणी, मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. संसाराच्या नाट्यामधला केविलवाणा प्राणी, कोण तो, संसाराच्या नाट्यामधला तो केविलवाणा प्राणी, मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. म्हणजे मी आहे असं बघा त्या भजनामध्ये, तर त्यातून भाव कळणार बरं का. पुरं पण अशी छान घेतलेत, मला नाही येत पूर्ण, पण एक आठवतंय तेवढं म्हणते. कुणा म्हणे मी तुझाच बापा, कुणा म्हणे मी आई, कुणा म्हणे मी बाळ बापडा, दुडू दुडू धावत जाई. आयुष्याच्या संध्याकाळी, आयुष्याच्या संध्याकाळी आटत येते पाणी, मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. म्हणजे राहतोय संसारात आत्ता, एक पर्याय मिळाली आपल्याला ही, तर याच्यामध्ये जे काही संयोग मिळाला त्याला कोणाला तरी आई म्हणतोय, कोणाला वडील म्हणतोय, कोणाला बाळ म्हणतोय, तर त्याच्याशी मोह जोडतोय. आता तुम्ही कोणाबरोबर आहे, मोहीन बरोबर आहे. कोण कुठे आहे, कुठे गेलं तुमचं पोरग, येतच नाही आता, बंद केलं परत. तेवढंच अर्धा तास चेंज म्हणून यायचं, ऐकायला मिळतं. तर त्याला मोह केलं का नाही आपण, आता मोहानेच सांगितलं का नाही ये तुझं कल्याण होणार. मग म्हणायचं काय, कुठंही कोणाच्याही संगतीत जावा, लगेच मोही होता तुम्ही. जाऊ देत, घरातले सोडा, कुठंतरी यात्रेला गेलात, यात्रेत कोणतरी भेटतंच तुम्हाला, किती वेळाचा संयोग असतो,
1 दिवस, 8 दिवस, 15 दिवस लई. त्याच्यानंतर वियोग होतोय ना. आपण काय केलं तेवढ्यात तुम्ही मोह जोडून घेता, लगेच त्यांचे ॲड्रेस, फोन नंबर, त्यांच्याशी चॅटिंग, आणि मग सगळं सुरू झालं परत. आपल्याला हे नाही कळत आपला मोह वाढवतोय. तुम्हाला वाटतंय रिलेशन वाढवत आहे किंवा काय म्हणते तुम्ही एक इंट्रोडक्शन वाढवताय, एक समाज बिल्ड करताय असं तुम्हाला वाटतंय उलटं. पण त्याच्या निमित्तात आपण उलटं आपलं बॅरियर वाढवतोय. जे काय तुम्हाला मोक्षाला जाताना, मोहाचा नाश करताना सगळे आडवे येणार आहेत. परत भेटणार 15 दिवस तुम्हाला, कधी मोक्षाला जातानाच बरोबर. आणि तेवढं फेडल्याशिवाय जाता येणार नाही. म्हणून जेवढं मुनिराज काय करतायत, जेवढं निस्संग राहता येईल, जेवढं त्या गर्दीपासून, लोकांपासून दूर राहता येईल, तेवढं अलिप्त राहतात. कोणाशी संगनमत नको, कोणाशी ओळखी जास्त नको, कोणाशी मोह नको, अशा आपल्या साधनेमध्ये असतात. मग आपण मिळालंय घरातला संयोग तर बास, त्याच्यापेक्षा जास्त वाढवायला गेलात तर मोही होऊ नका, एवढं मला सांगायचं आहे. तुम्ही संसारात, लौकिकात सगळं व्यापारधंदा करताना येणार तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक, पण त्यांच्याशी किती अटॅचमेंट ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि जेवढं अटॅचमेंट जास्त असणार आहे तेवढं मोह वाढणार आहे, आणि ते नियमाने तुम्हाला दुःखाला कारण ठरणार. म्हणून मुनींसारखी साधना करायची तर सगळ्या गोष्टीतून आपलं प्रयोजन काढता आलं पाहिजे. मग संसार करताना सुद्धा आपली प्रयोजनभूत क्रिया आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. काय, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्रियेचा उद्देश आपला सुखासाठी आहे. आणि मग ते सुख वास्तविक सुख असावं. हे क्षणिक सुख, इंद्रिय सुख वगैरे नाही. त्याच्या निमित्तात तर अनंत भव घालवलेत, काय उपयोग झालाय. म्हणून आता स्वभावाकडे जाणं, आणि जे रिअल सुख आहे ना त्याला भोगा, तर त्यालाच सम्यक दर्शन म्हटलंय. आणि तेच तुमच्या मुक्तीचं कारण आहे. ज्याला मुक्त व्हायचं त्यांनी स्वभावाला जाणा. जे काही स्वाध्याय करता त्याच्यातून एवढा सार ग्रहण करा, तर ते शब्द आपल्यापर्यंत पोचले. जे भगवंतांना सांगायचा भाव होता तो आपल्यापर्यंत आला. कारण शब्द हे एक माध्यम आहे, फक्त एक मीडिया आहे. त्याच्यातून त्यांना काय सांगायचं आहे ते खूप काय म्हणतात ना, शब्द सीमित आहेत पण भाव अनंत आहे. त्यातून तो अनंत असणारा भाव ग्रहण करा, तर ते शब्द फ्रुटफुल झाले तुमच्यासाठी. जे काय सांगितलं शास्त्रामध्ये तर ते आपल्यापर्यंत अवश्य पोचणार, जर त्याचा भाव आपण ग्रहण केला तर. हो, तुम्हाला काहीतरी अभ्यास दिला होता काल मी, आता आठवण करायचं असतं का नाही. आता वेळ संपली, आता उद्या करा. काय सांगितलं होतं, भक्तामृत स्तोत्राच्या 35वा आहे का श्लोक, जे दिव्यध्वनीचा श्लोक आहे ना, त्याचा अर्थ सांगायचा आहे मला. सगळेजण विसरला, मी विसरले, श्लोकच विसरला. ठीक आहे, उद्या घेऊ आपण. काय त्याचा अर्थ मला वाचून सांगा. दिव्यध्वनी कशासाठी आहे, दिव्यध्वनीची काय महिमा आहे हे सांगितलंय त्या श्लोकामध्ये. तर त्या श्लोकाचा अर्थ वाचून सांगा उद्या. ओम जाणा. हामी शब्दरहित अशब्द स्वरूप चेतन आत्मा आहे. शब्द जड आहेत, पौद्गलिक आहेत. त्यापासून भिन्न त्या शब्दांना देखील फक्त जाणणारा मी जीव आहे. जाणीव करा, मी कोणाची आई नाही, कोणाची मुलगी नाही, कोणाचा वडील नाही, मुलगा नाही. साक्षात अनुभवा, मी अनादि अनंत एकटाच आहे. जसे भगवान तसा मी, मात्र ज्ञाता, एकत्व स्वरूप, शुद्ध सिद्ध स्वरूप आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम
सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहु